नमस्कार मंडळी, सुप्रभात। आज 22 मे। हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय लांजामध्ये। मुंबई, पुणे आणि कोकण सगळीकडे सांगितल्याप्रमाणे पाऊस पडतोय। काल IPLची मॅच झाली मुंबईची, त्याच्यानंतर मुंबईत पाऊस चालू झाला आहे। मुंबई क्वालिफाय झाली। मुंबईने सुटकेचा निश्वास सोडला असेल, पाऊस पडला नाही म्हणून। इकडच्या पावसाने प्रत्येकाच्या घरामध्ये तळ साठलेलं आहे। हे आमच्या शेजाऱ्यांचं घर, सगळीकडे पाणी वाहत आहे सकाळपासून। आत्ता जरासा जोर कमी झाला आहे आणि गारठा एवढा आहे, कपडे घालून पण थंडी वाजते इकडे। असं वातावरण मुंबईत अनुभवायला मिळत नाही। घरात AC लावून बसायला लागतं या वेळेला पण। क्लायमेट एकदम भारी झालंय, हिरवळ उगवायला लागली आत्तापासूनच। आत्ता छान दिसते, पण दिवाळीनंतर आपल्या उंची एवढं गवत होईल इकडे। वातावरण एकदम जबरदस्त आहे। पण छत्री काढायला लागली आहे। छत्री आम्ही घेतली आहे सासूरवाडीवरनं उसनी। येताना वाटलं नव्हतं छत्री आम्हाला काढायला लागेल बदलापूरला परत जाईपर्यंत। आले आले छत्री काढायला लागली आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी। आता मेन गेटवरनं जरा व्ह्यू बघूया काय आहे। चप्पल सारखी घसरते चालताना। पक्ष्यांचे आवाज येत आहेत। इथे हे उगवलेत, काय म्हणतो आपण त्याला, छत्री। छोट्या छोट्या छत्र्या उगवायला सुरुवात झाली आहे। मशरूम अंब्रेला, त्याची भाजी करतात की नाही माहीत नाही। त्याच्यात पण 2 प्रकार असतात असं ऐकलंय, एक जंगली आणि एक खातात असं। ज्याला ओळखता येईल त्या लोकांनीच खावं। हा इकडनं मेन रोड आहे, गाड्या जात आहेत, सकाळी लोक कामाला चाललेत। आणि हा इकडून आमच्या साईडचा नजारा। पूर्ण उतार आहे एक साईडला, त्यामुळे पावसाचं पाणी तसं साठून राहत नाही। हे मागे डोंगर दिसत आहेत, तिथे ढग दिसत आहेत आपल्याला उतरलेले। पावसाची यावेळी ही अपेक्षा नव्हती की अजून मे महिना संपायला 10 दिवस आहेत। शेतीची कामं वगैरे करायला काहीच वेळ दिलेला नाही आहे पावसाने। खूपच आधी आला आहे पाऊस आणि असं वाटतं की हा पाऊस आता कंटिन्यू होणार आहे। कोकणातली लोक यावेळी ऐकलं मी बऱ्याच जणांकडनं की हा पाऊस खरा होणार। पहिले कळलं नाही खरा होणार म्हणजे काय आहे। तर कोकणातली ही मान्सून आणि वळवाचा पाऊस ह्याच्यामध्ये फरक करायची बोलण्याची पद्धत आहे। वळवाचा पाऊस असतो त्याला खोटा पाऊस म्हणतात, आणि जेव्हा खरा पाऊस यायची चावल लागते त्यावेळी लोक शेतीच्या कामाला लागतात। पण दोन्ही पावसामध्ये साधारण 8-10 दिवसाची गॅप असते। पण आता वाटत नाही आहे। मान्सून केरळला आलेला आहे, गोव्यामध्ये तर काल रस्त्यावरनं गाड्या वाहतील अशी परिस्थिती होती। आणि हा पाऊस जातो ना जातो तर मान्सून इकडे हजेरी लावणार आहे असं वाटतं आहे कोकणामध्ये। जवळजवळ एक आय थिंक 12-15 वर्षांनी मान्सून लवकर येतो आहे महाराष्ट्रामध्ये। आणि इकडे आमच्या शेजाऱ्यांची मीटिंग जमलेली आहे, सकाळची चर्चा, पाणी पे चर्चा। हे इकडे पूर्ण जंगल आहे। हे काजूचं झाड, अजून काजूची बोंड लागलेली आहेत वरती। पण आता काय पाऊस पडल्यामुळे त्याला काय अर्थ नाही।
हा असा नजारा आहे आमच्या साईटवरचा. एका घराचं काम अजून चालू आहे. हे आमचं घर, अंगण. कलर मारलाय कंपाऊंडला. 4-5 दिवसच झालेत, पण आहे अजून टिकलाय बऱ्यापैकी. तो काय तो चिऱ्याची काव म्हणतात त्याला, लाल रंग असतो त्याला, ती मारलेली आहे. पाणी भिंतीमधून डायरेक्ट उघडत नसल्यामुळे राहिला आहे कलर बऱ्यापैकी. चला, ऑफिसला बसायची वेळ झाली. थोड्याच वेळात लॉग इन. अजून कुठला दुसरा व्हिडिओ बनवायचा वाटलं तर बनवूया. अजून बाहेर जायला मिळालं नाही 2-3 दिवस झाले. कुठे गेलो तर व्हिडिओ बनवून एखादा. ओके, चला, हॅव अ गुड डे.